जे ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. अध्याय 15वा. उपोद्घातामध्ये ज्ञानोबराय सांगतात, हा पुरुषोत्तम योग आहे. भगवद्गीतेची रचनाच अशी त्रिकांड आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान. पहिला अर्जुनाच्या निमित्तानं कर्मामध्ये त्याला प्रवृत्त करावा म्हणून कर्मयोग सांगितला. कर्मयोग सांगता सांगता त्या कर्मानं चित्त शुद्ध होईल. शुद्ध झालेलं चित्त उपासनेनं स्थिर करता येईल आणि उपासनेनं स्थिर झालेलं चित्त कळण्याकडं, म्हणजे ज्याला दृढ अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात, त्या ज्ञानाकडे वाटचाल करेल. असे कर्म, उपासना, ज्ञान असा एक समन्वय साधणारी भगवद्गीता आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातील ज्ञानोबरायांनी त्याच्यावरच काय केली, टीका लिहिली. आणि हा 15वा अध्याय म्हणजे उत्तम योग, पुरुषोत्तम. प्रत्येक जीव असा उत्तम व्हायला पाहिजे. आणि मग भगवंत एक पुरुषोत्तम आहे, आपणही तसं झालं पाहिजे. आणि तसं पाहायला गेलं तर भगवद्गीतेचा ज्ञानकांड हा विषय या अध्यायामध्ये समाप्त झालेला आहे. पहिलं अर्जुनाला मोह झाला, कारण एवढा मोठा बलाढ्य वीर, पण घरची माणसं समोर पाहिल्यानंतर जो मोह निर्माण झाला, त्या मोहाच्या निवृत्तीसाठी त्यांना ज्ञान सांगावं लागलं. वाट्याला आलेलं कर्म प्रत्येकानं आपापल्या निष्काम निरपेक्ष भावनेनं करत राहणं, यालाच ईश्वर उपासना असं म्हणतात. आपल्याला जर चित्त शुद्ध व्हायचं झालं तर आपलं कर्म आपण टाळता उपयोगाचं नाही, करायलाच पाहिजे. आणि ते केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण कर्मातून पार पडल्याशिवाय उपासनेत चित्त स्थिर होत नाही. आणि मग उपासना करायची. उपासना तरी कशासाठी, तर एक तपश्चर्या असावी. उपासनेनं आपल्याला ईश्वर प्रसाद मिळतो, वैराग्य मिळतं. आणि मग त्यानं चित्त स्थिर राहतं. स्थिर म्हणजे त्याला कोणताही काय राहत नाही, मला चंचलपणा राहत नाही. आणि स्थिर झालेलं अंतःकरण मग कोणतंही काम सहजपणे स्वीकारू शकतं, करू शकतं. म्हणून उपासनेलाही महाराज मान दिलेला आहे, कर्मालाही मान दिला भगवद्गीतेने. आणि ज्ञान तर त्याचं मुख्य लाभाचं आहे. ज्ञान म्हणजे आपलं विस्मरण झालेलं आहे प्रत्येक जीवाला. ते आपापलं विस्मरण प्रत्येकाने काय करून घ्यायचं, आठव, त्याचा फक्त आठव झाला पाहिजे. इथं दुसरं तिसरं काय व्हायचं नाही. म्हणून ह्या ज्ञानाची फार मोठी गरज आहे. आणि मग हे ज्ञान नाही काय, मग हे कोणाला हस्तगत झालं, ज्यांच्याजवळ हे ज्ञान आहे ते कसे आहेत, ते ज्ञान काय पद्धतीचं आहे, त्या ज्ञानाची योग्यता काय आहे. आणि मग हे ज्यांनी आपल्या कह्यात ठेवले हे ज्ञान, ते समर्थ म्हणून घेतले, समर्थ म्हणून गणने गेले. आणि मग त्याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, जे ज्ञान जयाच्या हाती, तोच समर्थ मुक्ती. मुक्त व्हायचं झालं. आता मुक्त म्हणजेच आम्ही एक स्वतःला बांधून घेतलेला आहे, मी बद्ध आहे अशी कल्पना आहे आमची. आम्ही कल्पनेनंच बांधले गेलेलो आहोत. जीवदशा ही कल्पनेनंच आम्हाला आलेली आहे. साधना आम्ही कल्पनेनंच करत आहोत. सगळं आम्ही हे स्वीकारलेलंच आहे. बद्ध झालेला जीव साधना करून मी मुक्त झालो अशी कल्पनाच करायची. नाहीतर इथं कुणी कुणाला बांधलेलं नाही आणि कोण कोणाला सोडवत. म्हणजे जे मी पहिला बंध आहे, माझे असा दुसरा बंध आहे. अहम हा पहिला अध्यास आहे आणि माझे धनदारा पुत्र इत्यादी हा दुसरा अध्यास झालेला आहे. आणि मग मूळ याला कारण काय असेल तर आत्मस्वरूपाचा अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान कशानं निवारण होईल, तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाखेरीज होणार नाही. आणि मग हे ज्ञान मूळचं आहेच, म्हणून त्याला अनादि असं म्हटलं. ते आत्ता झालं म्हटलं तर महाराज ते अनित्य ठरेल, साधी. म्हणजे आम्ही मूळचेच मुक्त आहोत असं म्हटलं तर मग भजन कीर्तन कशाला. आणि मग भजन कीर्तन वाया जाईल, श्रवण केलेलं वाया जाईल, हरिपाठ वाया जाईल. बरं, हरिपाठ वाया म्हणावा तर ज्ञानोबराय सांगतात, सदैव हरिपाठ केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे हरिपाठ करणं हे कशा करता हो, ते ज्ञान ज्या मनाला होईल, ज्या चित्तात स्थिर राहील, ते चित्त मात्र शुद्ध व्हायला याची गरज आहे. म्हणून कर्म, उपासना याची गरज आहे चित्तशुद्धीला. आणि कळण्याकरता, आपल्याला दृढ अप्रोक्ष अनुभूती येण्याकरता त्या ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान मूळचं आहे 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 असं अस्थिरूपानं
सदैव प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून अनादि जे मुक्तता आपली असे पंडसुद्धा मोक्ष हाता येता होय जेणे. म्हणून या सगळ्या शास्त्रापासून, वेदापासून, उपनिषदापासून मला सगळीकडे ज्ञानाचा महिमा सांगण्यात आला. मुक्तितस्तु ब्रह्मतत्वस्य ज्ञानादेव न चान्यथा. ही वर हात उभारून ज्ञानाशिवाय मुक्ती होणार नाही अशी वेदशास्त्र सांगतात की ज्ञान हे तरुणोपायाला दुसरं ज्ञानासारखं साधन नाही, असा पंथच नाही. नान्यपंथा विद्यते आयनाय. असा दुसरा कोणताही पंथ नाही की जो तुम्हाला मुक्त करेल. ज्ञानाशिवाय तुम्ही मुक्तच होणार नाही. इति शास्त्रे इति डिंडिमा. शास्त्र वेदशास्त्रावर हात करून सांगत आहे. आणि ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही हे सांगण्याचा हेतू इतकाच. ज्ञान म्हणजे स्वतःचं आपलं अज्ञान निवारण कळणं. ही इच्छा प्रत्येकाचीच आहे. प्रत्येक जीवाला मला कळावं, मला सुख व्हावं, माझं दुःख निवारण व्हावं अशी एक इच्छा आहे. त्याला शास्त्रात साधारण इच्छा म्हणतात. प्रत्येक जीवाला ही अशी इच्छा आहे. मग ही साधारण इच्छा प्रत्येकाची सारखीच आहे. पण ही इच्छा सोडून प्रत्येकाला धन मिळावं, थोडंसं काहीतरी इतर पदार्थ या जगतातले मिळावेत, वस्तू मिळाव्यात असा मोह आहे. त्याला असाधारण इच्छा म्हणतात. आणि मग असाधारण इच्छा प्रत्येकाची निराळी आहे. तुमच्या मनात वेगळं आहे, माझ्या मनात वेगळं आहे. पण प्रत्येकाला मात्र मज लागे दुःख व्हावे 80 कोणी भाविना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. बघा अगदी कुत्र्या मांजरांनासुद्धा मला दुःख नको अशी भावना आहे. त्यांना बघा एखादा भाकरीचा तुकडा दाखवला तर ते शेपूट हलवत पळत येतं. आणि तेवढ्याच आकाराचा जर दगड घेतला तर नाही येत ते. त्याला कळतं आहे हे खायचं साधन नाही, हे कशाचं आहे, दुःख देणार आहे. कळतं. म्हणजे दुःख होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आणि मग साधारण इच्छा प्रत्येकाची सारखी असल्यामुळं ती निवारण होऊ शकेल. प्रत्येकाचं अज्ञान निवारण होऊ शकेल. पण प्रत्येकाला मनासारखा संसार जोडता येईल असं मात्र होणं शक्य नाही. मग असाधारण इच्छा प्रत्येकाची वेगळी आहे. रावणाची वेगळी होती, दुर्योधनाची वेगळी होती, अन्य मोठ्या मोठ्या राजे लोकांच्या वेगवेगळ्या इच्छा होत्या. कोणीही यामध्ये मात्र काय झालं नाही महाराज, उत्तीर्ण झाले नाही. यात असाधारण इच्छा मारली फक्त आमच्या संतांनी, अन्य कोणी मारली नाही. म्हणून त्यांचा विश्वास शास्त्रावर आहे. हित काय अनहित काय हे त्यांनी जाणलं. जे हिताहित देखती हानी कलमा घेपती कुसो शिनो हरती. शास्त्रानं सांगावं महाराज की सुख काय आहे, देती सुख म्हणतात. सुख काय दे, हित काय अनहित काय कळायला पाहिजे. आणि मग अशी असाधारण इच्छा इतकी ती लाहचर आहे की ती मरता मरत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या महाराज कल्पना उठत आहेत. आणि मग अशी न मरणारी इच्छा अहंकार जोपासत आहे प्रत्येकाच्या. आणि तो अहंकार ज्याला शांत करता आला, ज्याला निराश करता आला, त्यालाच ही इच्छा शमवता आली. अन्य कोणाच्या अंगात ही ताकद नाही. तुम्हाला कायमसाठी दृष्टांत माहिती आहे, सांगतो इथं सांगितलेलं आहे की दुर्योधन आपले सात्यकी भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा एक दिवस एका जंगलात फिरायला म्हणून गेले. फिरायला गेल्यानंतर संध्याकाळ झाली. काही त्यांच्या मनात आलं काही की म्हणाले आज इथंच वस्ती राहूया. वस्ती राहूया म्हटल्यावर सात्यकी बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा त्यांनी असं ठरवलं, आम्हाला कोणतरी हिंस्र वाघ सिंह येतील, आम्हाला खातील. एकट्यानं कोणतरी जागं राहावं. एकट्यानं जागं राहायचं आणि दोघांनी एकट्यानं पहारा देत राहायचं आणि दोघांनी झोपायचं. असं करत करत संध्याकाळच्या पहिल्या वेळेला सात्यकी पहाऱ्याला उभा राहिले. कृष्ण आणि बलराम दादा झोपी गेले. आणि मग 12 वाजायची वेळ आल्यानंतर एक राक्षस बलाढ्य आला आणि त्यांना भीती दाखवावं लागला. सात्यकी बलवान वीर होता, अपराजित म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. सात्यकीश्चा अपराजिता. कोणाकडून तो अपराजित झाला नाही. कडेपर्यंत एकटाच वीर उरला आणि तो यादव वंशातला होता. सात्यकी हा कृष्ण परमात्म्याचा बंधूच आहे. आणि मग त्या सात्यकीने त्या राक्षसाबरोबर युद्ध पुकारलं. मग बाहुयुद्ध, गदायुद्ध, जवळजवळ 1 प्रहरभर युद्ध केलं. जसा जसा सात्यकी त्याच्याबरोबर लढायचा तसा तसा तो राक्षस मोठा व्हायचा. एवढं विक्राळ रूप त्यानं धारण केलं मारता. तो सात्यकीलाही काही कळेना असा. तोही मूर्छित होऊन पडला. सात्यकी राक्षस मात्र बलाढ्य झाला. आणि ते झाल्यानंतर बलराम दादाला जाग आली. बलराम दादा उठले आणि त्यांनी ह्या राक्षसाबरोबर आधीच बलराम दादांना खुंबी युद्धाची
त्यांना फार अंगात ताकद. आणि मग नांगर घेऊन उठले महाराज आणि त्या राक्षसाबरोबर युद्ध सुरू केलं. त्याच्यापेक्षाही तो राक्षस बलवान झाला, विशाल रूप धारण घ्यायला लागलं, असते 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 मोठा व्हायला लागला. आणि बलराम दादाचंही महाराज सामर्थ्य क्षीण झालं. तोही पहाटेच्या प्रहराच्या वेळेला तोही गलित गात्र झाला. बलराम दादा जमिनीवर बसले आणि कृष्ण परमात्मा जागा झाला. आता जागा झाला म्हणा, तो झोपला होता, कधी म्हणायची वेळ आहे. देवाला सगळ्याची लीला कळते. कृष्ण परमात्मा उठले. उठल्यानंतर बाबा काय सुरू आहे म्हणाले, तर बलाढ्य राक्षस आहे. त्याला पाहिल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणाले, त्या दोघांच्या बरोबर युद्ध झालंय, आता तू युद्धाला ये म्हणाला तो राक्षस. कृष्ण परमात्मा म्हणाला, बाबा तुझ्यासारखा राक्षसच मी या भूमी तलावर पाहिला, आणि एवढं बळ एवढं सामर्थ्य बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटतंय, फार तुझ्या अंगात युद्धाचं कौशल्य आहे. असं देवानं त्याची स्तुती करायला सुरुवात केली. आणि स्तुती करेल तसा तो लहान 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 व्हायला लागला. आणि मग लहान झाल्यानंतर अगदी अंगठ्या एवढा झाला पायाच्या. देवानं त्याच्यावर महाराज पाय दिला आणि दाबून मारला. मला हेतू इतकंच सांगायचं आहे, एवढा मोठा संसार आहे, प्रत्येकाचं मनोरथ वाढल तसं वाढत 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 जातो. आणि वाढता वाढता वाढली भेदिले शून्य मंडळा, विराट संसाराचं रूप आहे. त्यामध्ये महाराज याला शांत करायचा झाला तर आहे त्यात समाधान मानून, आहे त्याच आनंदानं मला मिळालंय त्याची स्तुती करायची, बस आहे एवढं. माझ्या लायकीनं एवढंच मिळालंय, माझी योग्यता एवढीच आहे. माझ्या योग्यतेनं मला पत्नी मिळाली, माझ्या योग्यतेनं मला मुलं बाळं मिळाली, कशाला दुसऱ्याची स्पर्धा करायची. आहे त्यात ठेविले अनंते त्यांशीचे दहावे. हे ज्ञानाचंच लक्षण आहे महाराज. कळाल्यानंतर मनुष्याला थोडासा बदल व्हायला पाहिजे. आणि मग असं झाल्यामुळं असते असते तो राक्षस लहान झाला. तसा आमचा विराट रूप धारण करणारा एवढा मोठा संसार, ज्याला असाधारण इच्छा असं म्हणतात, ती शांत करता आली पाहिजे. आणि ही कशानं शांत होईल हो? जर ज्याच्या अंतःकरणात वा विवेक जागृत आहे त्याचीच ही इच्छा शांत होईल. म्हणून असाधारण संकल्प अनेक आहेत, साधारण संकल्प एक आहे. साधारण प्रत्येकाला दुःख नको आहे, प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. आम्हाला संसारी मनुष्याला पहा, किती दुःख निवृत्त केलं तरी दुःख शिल्लकच आहे का नाही हो? किती दवाखाना पाहिलं तरी अजून रोग आहेच, किती दुःखनं दुरुस्त केलं तरी आहेच, घरात कितीही चांगलं राहायचा प्रयत्न केला तरी दुःख हे आहेच. किती सुखाचे आम्ही व्यापार केले का सुख मिळवलं? व्यापारच करायला लागलोय. लग्न करायचं मोठ्यानं, सुखाचा व्यवहार. एखादा वाढदिवस करायचा, सुखाचा व्यवहार. सुखाच्या व्यवहारात सुख आहे का तो व्यवहार संपला की आणि परत दुःख आहेच? माही संपली की हिशेब केला की सुख होतं का दुःख? ते आता सांगू नये, प्रवचनाचा विषय नाही महाराज. पण इतका इतका खर्च आहे, ते मग भाऊकी, त्यात भाऊ असतील, मग ठिकाणी किती वाटणी घालायची, वाटणी घालून ते न्यायचं. हे का मुक्ततेसाठीचा विचार नव्हे महाराज. खायचं असतंय पण त्यातही हिशेब काटेकोर असतो, मसाला एवढ्याचा, बकरं एवढ्याचं, असं. आता ह्या माईच्या विचारानं पण मुक्त होईल. पण प्रत्येकाची काय आहे महाराज, अशा नको त्या विषयाकडांची गुंतवणूक होत आहे. म्हणून असाधारण इच्छा ज्याला शांत करता आली, संसारी मनुष्य होतो आम्ही. यामध्ये आम्हाला फक्त काय करायचं आहे, कर्माचाही त्याग करून उपयोगाचा नाही, उपासनाही आम्हाला सोडता येणार नाही, आणि ज्ञानाशिवाय आपलं अजिबात भागणार नाही. म्हणून कितीही आम्ही काय केला, संसाराविषयीचा जरी व्याप वाढवायचा प्रयत्न केला तरी तो आम्हाला समाधान वृत्तीनं शांत करता आला पाहिजे. म्हणून पसारा वाढवणं हे परिग्रहाचं लक्षण आहे, आणि तो अकिंचन वृत्तीनं कमी करणं हे शहाण्या पुरुषाचं काम आहे. म्हणून आम्हाला इथं प्रत्येक संसारी जीवाला संसारामध्ये देवानं जन्माला घातलं म्हणूया, किंवा आमच्या कर्मानं आम्ही आलो असं म्हणूया. आल्यानंतर हे संसाररूपी गुहा अशी आहे की इथं आलेले प्रत्येक जीव स्वतःच्या बळानं यांना बाहेर पडता आलेलं नाही. इथं जेवढे जेवढे आलेले आहेत तेवढे गुंतलेलेच आहेत, यातून त्यांना बाहेर पडता आलेलं नाही. आणि मग स्वतःच्या बळानं बाहेर पडायचं झालं तर प्रत्येकानं थोडा थोडा विचार करायला पाहिजे. आमच्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान पोट भरायचं आहे. आमच्याजवळ विद्या आहे, ती विद्या सगळी महाराज दुसऱ्याशी स्पर्धा करणारे आहे, वैर धरणारे आहे. हा माझ्यापेक्षा चांगला गातो, हा माझ्यापेक्षा चांगलं प्रवचन करतो, हा माझ्यापेक्षा मोठा कलाकार आहे,
किंवा हा माझ्यापेक्षा इंजिनियर मोठा आहे, अशी फक्त स्पर्धा आहे महाराज. यात कोण मुक्त होत? या ज्ञानानं पोट भरता येईल, स्पर्धा वाढेल, पण मुक्त होणार नाही. आणि मुक्त व्हायचं झालं तर हे ज्ञान ज्या गुरूंच्या जवळ आहे त्या गुरूंच्या पायाला सांगायला गेलं पाहिजे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अतिजैशी. म्हणून आमचं पोट भरायचं ज्ञान श्रीगुरूंच्या पायावर ठेवूया आणि श्रीगुरूंच्या जवळ जे विवेकाचं ज्ञान आहे ते आम्हाला त्यांनी द्यावं. आमचं ज्ञान आहे विषयासक्तीचं, आम्हाला आवडीचं विषय हे असं करावं असं वाटतं. आणि मग असं काय झालेलं आहे, एक सवय लागून गेलेली आहे. ह्या सवयी मोडण्याकरता साधना म्हणजे एक ट्रेनिंग आहे म्हणायचं. ते प्रवचन म्हणजे ट्रेनिंगच महाराज. म्हणून प्रत्येकाने वेळच्या वेळेला यायला पाहिजे. हे आपल्यासाठी आहे, हे का बुवासाठी नाही, गावासाठी नाही, कोणासाठी नाही. ज्याला आंघोळ करायची आहे त्यानं नदीकडे जावं. काय नदी घरला येईल? आपण जायला पाहिजे. कपडे घेऊन जावा, कसं जावा, काही करा, कोणत्याही माध्यमात जा, खरं आंघोळ करा. तसं संतांना असं सांगायचं आहे. ज्ञानमार्गानं व्हा, उपासनेनं व्हा, कर्ममार्गानं व्हा, काही होऊ दे, पण आपण त्या वाटेला मात्र लागलं पाहिजे. तुका म्हणजे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग. हे ज्ञान समर्थ जो आहे, कसं उदाहरण दिलेलं आहे का, शतमक संपत्ती स्वर्गीची. एखादा पुरुष 100 यज्ञ करून अश्वमेध यज्ञ निर्विघ्न करावेत निष्पाप पद्धतीनं, तर तो इंद्रपदाचा अधिकारी होऊ शकतो. तसं इंद्रपदाला अधिकारी कोण होईल? 100 निर्विघ्न यज्ञ झालेला. तसं ज्ञानाला समर्थ, मुक्तीला समर्थ कोण असेल? जे ज्ञान हस्तगत केलेला पुरुष. आता जे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? हे ज्ञान आश्रय विषयरहित आहे. ह्या ज्ञानाला अनुभवाचंच ज्ञान म्हटलं जातं. हे ज्ञान डोळ्याने बघण्याचं नाही, कानाने ऐकण्याचं नाही, तोंडाने सांगण्याचं नाही. ह्या ज्ञानाला ज्ञान असं का म्हणायचं? तर ते अज्ञान निवारण करतं म्हणून. अज्ञान म्हणजे न कळणं, ज्ञान म्हणजे कळणं. आणि हे कल्पित आहे, कल्पनेनं. तुम्हा आम्हाला जो बंध आहे तो प्रत्यक्ष आम्हाला दाव्याने बांधलंय काय आमचं आम्ही मायेनं बांधून घेतलंय? मायेनं बांधून घेतलं. आता प्रवचनाला तुम्ही तुमच्या घरातनं आला असा, मी माझ्या घरातनं आलो. प्रवचन कीर्तन झाले, आपापली जी माणसं आपल्या घराला जातात, तर मी तुमच्या घराला येतोय, तुम्ही आमच्या घराला येता नाही. मग आपापल्या घराकडे का जातात? तर आम्ही एक ठरवलेलं आहे, हे माझं घर आहे, या गलीला आहे, इथं माझी मुलं बाळ आहे, तिथं पत्नी आहे, हे माझं आहे. मग हे माझं आहे हे कोणी ठरवलं? आम्हीच ठरवलेलं आहे प्रत्येकानं. हे माझं आणि हे शरीर म्हणजे मी, हे कल्पनेनं बांधलेलं आहे आणि हे सुद्धा कळत नाही. यालाच अज्ञान असं म्हणतात. म्हणून आपल्याला ज्ञान व्हावं. आपलं मी कोण आहे मी कोण हा करावा विचार ज्ञानावर आहे म्हणतात. आणि मी कोण आहे असं कळालं की मग इतर आहे तो काय कळेल, मायामय भ्रममय पसार आहे हे कळू. म्हणून हे ज्ञान हस्तगत केलेले गुरु आहेत. गुरूंच्या जवळ विवेकरूपी ज्ञान आहे. हे ज्ञान ज्यांना प्रसृत करायचं आहे तो योग्यतेचा पुरुष ते शोधतात किंवा योग्यतेच्या ठिकाणी हे ज्ञान वस्तीला आपोआप येतं. तरी विरक्त ते वाचून काही ज्ञानाशी तगण्याचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. अशी विरक्ती ज्यांच्याजवळ आलेली आहे त्याच्याजवळच हे ज्ञान वस्तीला येतं. म्हणून साधारण इच्छा प्रत्येकानं दुःख निवारण व्हावं. दुःख प्रत्येकाजवळ नित्यनियमानं आम्हाला अनुभवाचा आहे, पण निरातिशय आम्हाला आत्यंतिक दुःख कोणाचं गेलेलं नाही. निरातिशय सुख ज्याला म्हणतात. मला सांगा, अतिशय लौकिकातल्या सुखाची कल्पना सांगताना झोपेचं सुख उत्तम सांगितलेलं आहे. झोपेच्या सुखामध्ये विषय नसतो, काही कारण नसतं, तरीसुद्धा आम्हाला आनंद होतो. मग झोपेतलं सुख एवढं उच्च असेल तर समाधीचं सुख किती उच्च असेल. आणि समाधीच्या सुखापेक्षा मोक्षाचं सुख किती नाही, तो सुखरूपच आहे महाराज. सुख म्हणता येत नाही, सुखरूप व्हायचं आहे ते. आणि मग असं सुखरूप एकदा झाल्यानंतर मग त्याला कसलं भय, कसली चिंता. आम्हाला जे भय आहे आता, आम्हाला जी भीती वाटते ती भीती मरणाची आहे का ज्याच्यामुळं मरण येते त्या साधनाची आहे? माणूस पुढं साप दिसला तर सापाला भीतात काय मरणाला भीते? सापाला भीत नाहीत महाराज. साप चावला की आम्ही काय होतोय? मरतोय, ही भावना आहे. आणि मग भीती मरणाची खरी आहे. आणि वारकरी संप्रदाय मरणाचं भय घालावा म्हणतो, मरण घालवा म्हणत नाही. परीक्षितींचं
मरण घालवलं का मरणाची भीती घालवली शुकाचार्यांनी? मरणाची भीती घालवली महाराज. आणि मग भीती घालवल्यानंतर मरण, जन्म मरण हे देहाला आहे, आत्म्याला नाही. तोच आत्मा पर्यायाने जीव झालेला आहे. जीवालाही जन्म मरण नाही महाराज. आत्मा हा स्वगत सजाते विजाते भेदरहित आनंद अखंड आहे. त्याच्याजवळ हे अविद्य कल्पनेनं फक्त आम्हाला मी प्रमाता, करता, भोगता, संसारी असं आम्ही भ्रमानं कल्पून घेतलेलं आहे. वास्तविक देहाचे जन्म मरणाचे धर्म आहेत. प्राणाचे तहान भूक हे प्राणाचे धर्म आहेत. आणि सुखदुःख हे मनाचे धर्म आहेत. हे धर्म आम्हाला जीवाला लावून घ्यायला लावलं. वास्तविक जीव मरतही नाही आणि जीव जन्मत नाही. जीव प्रवास करत आहे महाराज. या जन्मात हळदवड्यात आलो आहे मी, कुठल्या जन्मात कुठं जाऊ सांगता येत नाही. असा जीवाचा आनंद प्रवास आहे. म्हणून किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे. जन्म देहाला आहे, जीवाला नाही महाराज. देह जन्माला येतो, त्यात जीव वास्तव्य करतो. म्हणून जीव दशा वेगळी आहे, शरीर वेगळं आहे, हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे. आणि मग वारकरी संप्रदायामध्ये ही भीती गेल्यानंतर मरण कशाला येलो, फार फार काळ नेलं तर ह्या शरीराला नेईल, मला कुठं नेईल. तुकोबाराय सांगतात, मरण माझे मरून गेली मजला केली अमर, मरणा हाती सुटली काया, काया सुद्धा मी मरणाच्या हातातून सोडवली म्हणतात. एवढं निर्भय राहायची तयारी या ज्ञानामध्ये आहे. हे ज्ञान सांगितलेलं आहे, बरोबर आहे, सांगितल्याशिवाय कळत नाही. त्याची एक अवस्था सांगावी लागते. पण माणसं म्हणतात की आता काय सांगायचं, तू प्रत्यक्ष असतास तर बरं झालं असतं, तू एकदा बघून येच म्हणते. माणसं म्हणत नाही अमुक अमुक जाग्याला गेलो नाही, काय बघण्यासारखी अवस्था होती, तो आला असतास तर बरं झालं असतं. कारण ते सांगता येत नाही महाराज. तो का म्हणे अंगे व्हावे त्या अंगानं व्हायला पाहिजे. आणि मग उदाहरणं काय द्यायची? उदाहरणं दिली तर किस्त्या साध्या गाई म्हैशी शेळ्या मेंढ्या गोळा केल्या तर कामधेनुची बरोबरी होईल. तसं आम्ही PhD केली, 19 डिग्र्या मिळवल्या, पुढं एवढं लावलं पालोपल, मागं उपाध्या लावल्या, तरी गुरुची बरोबरी करता येईल नाही. किती राजे रंग राव होऊन गेले या पृथ्वी तलावर, संतांची बरोबरी कोणाला करता आली नाही. म्हणून संत वास्तव स्वरूपानं कळावेत. संतांच्यावर विश्वास राहावा, वेदांच्यावर विश्वास, आणि वेदावर, संतावर, उपनिषदावर श्रद्धा ठेवली की जीवाचं कल्याणच होईल महाराज. म्हणून कल्याण करणारे हे शास्त्र आणि संत, या दोन्ही वाचून जीवाचं कल्याण होत नाही. आपल्याला जे कळत नाही ते कळवून देतं शास्त्र, आणि हे आचरण करून दाखवतात ते संत. साच भावे वर्ताया, सांगेल कोणीही सांगेल हो, पण तसं वागून दाखवता आलं पाहिजे. आणि वागणं हे आपल्या हातात आहे. आणि मग जर डळमळीत परिस्थिती आली तर आपणही महाराज बदलून नाही चालणार. काय होत आहे, व्यवहारात संतांची वचनं सांगता येतील, देवाची कथा सांगता येतील, पण आपली परिस्थिती जर विचित्र आली एक व्यवहारिक, तर माणसं निर्णय बदलतात. सकाळी निर्णय घेतलेला असतो एक, आणि दुपारी मग तुमचं तुम्ही जावा, मग मी आता येत नाही माणसं म्हणतात. मग लोक म्हणतात की व्यवहारात अशा माणसावर विश्वास ठेवणे आडात गळा कापणारी माणसं असं म्हणतात. हे आडात गळा म्हणजे याचा अर्थ अडचणीत अडचण निर्माण करणे, म्हणजे विश्वास ठेवणे असं वागणं. आणि मग अशी परिस्थिती आल्यावर गुरु आणि संत यांना महाराज जर जपणारा एखादा साधक असेल तरच त्याचं कल्याण होईल. नाहीतर आपल्या लौकिक हिताच्या आड जर गुरु आणि संत आणि देव येत असतील तर त्याला बाजूला टाकणारे पुष्कळ लोक आहेत. सांगतील पण तसं वर्तन होणं शक्य. म्हणून आपण तसं वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. असेच जुने लोक सगळे वर्तन करून दाखवणारे होते. म्हणून प्रवचनकार, कीर्तनकार महाराज ते भारदस्त होते, पट्टीचे होते, वैराग्यवान होते. जे जसं सांगत होते तसं ते वागत होते. जैसे कीर्तन करावे त्यांचे वर्तुळी लावावे. म्हणून त्यांच्या आज महाराज फोटो लावले जातात, त्यांचं नामस्मरण करून सप्ताहाची वात घातली जाते. तात्यासाहेब महाराज वस्कर असतील, अन्य देवकर महाराज असतील, ही जुनी मंडळी महाराज, त्यांनी फार किती त्यांचं श्रवण कीर्तन मोठं होतं ते देव जाणे भाग. पण त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचा क्रियाकलाप इतकं वागणं शुद्ध होतं, वंदनीय असं त्यांचं वागणं होतं. म्हणून संतांच्यावर आणि शास्त्रावर असा आमचा निर्धार, निश्चय, विश्वास बसायला पाहिजे. आणि असं डळमळीत होता कामा नये. म्हणून असा विश्वास तुमचा आमचा बसावा. नाहीतर मग काय होतं आहे, एका लहान मुलाला साखर खायची महाराज खोड होती. त्याची आई साखर, मुलगा बाळू नावाचा मुलगा लहान, साखर खातोय म्हणून डबे कपाटात ठेवायची. मग त्याला असं झालं एक दिवस की किती दडवून ठेवलं तर ते मूल स्टूल घ्यायचं, काहीतरी घ्यायचं, टोपण उघडायचं आणि काढून खायचं. एक दिवस शाळेतनं येताना आई
साखर ओतून इकडे तिकडे फिरत होती. तोपर्यंत हा शाळेतनं आला, पाठी टाकली आणि त्या डब्यातल्या 2 मोठी साखर घेतली आणि दळून बसला, उभा राहिला आणि खाईत बसला. आई आली तिकडून, मी त्यानं बघितलं. आईनं की म्हणाले, मगाशी तर साखर डबा भरलेली होती आणि आता डब्यात कसा काय खड्डा पडलाय म्हणाली. म्हणजे मोठी उचललेल्या, आधी 2 खाल्लेल्या आणि 2 घेतलेल्या, असं जेसीबीनं खड्ड्या मारल्यासारखं झालं. आई म्हणाली, जवळजवळ पावशेर साखर कुणी खाली. दप्तर बघितल्यावर बाळवाला आहे असं बघितलं. आणि मग म्हणाले, असे नका, पण निदान आज शिकवूया म्हणाली त्याला. आणि मग त्यानं काय केलं, याला शोधलं. तो कुठं देवाऱ्याच्या आड आला, कुठे इकडं तिकडं शोधलं, कुठंतरी कपाटाच्या मागं हा खाऊन 2 मोठी महाराज हात झाडून उभारलेला होता. आणि मग आईला सांगायला लागला, आई मी तो उभारलोय म्हणाली. तो म्हणाले, मुला साखर खालीस काय? नाही म्हणाला, मी साखर खाली. आईला राग आला, कशाचा? साखर खाल्लेल्याचा नाही महाराज, तोंडाला साखरेचे कण डसलेत. आणि हा काय मुलगा म्हणतोय, मी साखर खाल्ली नाही. आईनं मग त्याला सांगितलं, कानाला धरलं, खोटं बोलू नये म्हणाली. ती चांगल्या घरातली होती म्हणून सांगायला लागली. आई शिकलेली होती म्हणा, संस्कार होते. त्या आईनं कानाला धरलं, आजपासून खोटं बोलायचं नाही, खोटं बोलण्यानं देव जोडला जात नाही, खोटं कुणीच बोलू नये, खोटं हे देवाचं स्वरूप नाही, सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो, खोट्याचा पराजय होतो. मला एवढं लक्षात ठेव, मोठं व्हायचं झालं तर खोटेपणा सोडल्याशिवाय मोठेपणा येत नाही, असं लक्षात घेऊन कितीतरी सांगितलं आणि शेवट त्या मुलाला देवाऱ्याजवळ नेलं आणि शपथ घे म्हणाली, आजपासून मी खोटं बोलणार. एवढं झालं, त्या मुलाला अभ्यासाला बसवलं आणि तिनं डबा उचलला आणि महाराज कपाटात ठेवला. तोपर्यंत समोरच्या गंगूबाई साखर मागण्याकरता आल्या. आणि मग नेमकं आता काय सांगायची गरज नाही तुम्हाला. आणि मग म्हणाली, ती म्हणाल्या, ताई जरा साखर एक वाटका भरून द्या म्हणाले मला, आमच्या घरात साखर संपली, आता चहाला नाही. तिनं सांगायला सुरुवात केलं, आठवडा झालं साखर आमच्या घरात नाही. आणि आम्ही तसाच चहा प्यायचा कसा म्हणून उगाच दूध तसंच पितोय म्हणाली. चहापुडा इकडे साखरेचा पत्ताच नाही, मालक तरी आमच्या घरात आलेली नाही. आणि असा आठवडा आम्ही बिन साखरेचंच काढलंय म्हणाली. आणि मग साखर ही का देत नव्हती, यालाही कारण महत्वाचं होतं. कारण जी मागाय आली ती काहीच परत देत नव्हती, वाटेही परत देत नाही, साखरही देत नव्हती. ती गेलं की तिकडेच महाराज अटकते सगळं. असे असल्यामुळं तीही द्यायला कसं जायची. आणि पण हे बोलणं अभ्यास करणारा बाळू बघत होता. जी आई मला मगाशी देवाऱ्याजवळ जाऊन शपथ घ्यायला होती, खोटं बोलू नये म्हणून, ती मगाची आई ही का आता बोलणारी आई ही, मला एवढंच सांगायचं. खरी आई कोणती? खोटं बोललो असून शपथ घेते, आता तर सांगायला लागली, साखर तर डबा भरून आहे आणि जवळच्या बाईला एवढं द्यायला ती तयार नाही, खोटं बोलते. आणि मग त्या मुलावर असा परिणाम झाला की त्या मुलाला वाटायला लागलं, का बरं, म्हणजे त्याला व्यवहार ज्ञान त्या काळात तेवढं नव्हतं. व्यवहारात असं बोलावं लागतं महाराज, आपल्या वस्तू कोण देत नाही, हेही खरं आहे. वागावं लागतं असं चतुर, हेही खरं. पण त्या मुलाला असं वाटलं, शपथ घेऊन खोटं बोलू नकोस असं म्हणणारी आई ती काही, असं म्हणजे वर्तन करत असताना महाराज अडचणी पडतात संसारात. कोणाबरोबर खरं कसं बोलावं, कोणाबरोबर खोटं कसं बोलावं, अंतरही राखता आलं पाहिजे, मनही जपता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून मार्ग काढताना दमछाक होते महाराज. म्हणून खरं हे इतकं खरं आहे की त्याला जपणारा माणूस इतका हरिश्चंद्र राजासारखा मोठा असावा लागतो. धर्मराजासारख्यालाही ते जमलं नाही महाराज. म्हणून खरं हे देवाचं स्वरूप आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आणि ज्ञान हे महाराज तसंच आहे, सत्य आहे, आनंदरूप आहे, ते ज्ञानरूप आहे. आणि अशी ज्यांनी धारणा करून हे ज्ञान वस्तीला आपल्याजवळ आलं, ज्यांच्याजवळ हे ज्ञान वस्तीला आलं ते महात्म्य होऊन गेले, त्यांच्याजवळ हे ज्ञान वस्तीला आल्यामुळे ते समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याजवळ जाऊन महाराज आपलं ज्ञान, आपलं दुःख त्यांना व्यक्त करावं, यातून सोडवण्याकरता त्यांनी उपदेश करण्याकरता दिलेला उपदेश ग्रहण करावा आणि त्या पद्धतीनं आचरण करून आपलं जीवन महाराज मुक्ततेच्या वाटेकडं कसं नेता येईल असा प्रत्येकानं प्रयत्न करावा. यासाठी पंढरंग परमात्म्यानं आम्हाला बळ द्यावं अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव तुका.